रामकृष्ण हरी माऊली. चला तर आपण जाणून घेऊया आज की प्रभू भगवान राम यांना वनवासाला का जावं लागलं. याची सुंदर एक भावनिक कथा आपण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. तर जाण्यामागचं कारण काय होतं. अयोध्येचे राजा दशरथ यांनी एकदा त्यांच्या राणी कैकेयीला युद्धात खुश होऊन 2 वर दिले होते. कैकेयीने तेव्हा काही मागितलं नव्हतं, पण वेळ आल्यावर तिने ते वर मागितले. कैकेयीची मागणी. जेव्हा रामाचा राज्याभिषेक ठरणार होता तेव्हा कैकेयीने 2 गोष्टी मागितल्या. तिचा मुलगा भरत राजा व्हावा आणि दुसरा रामाला 14 वर्षाचा वनवास द्यावा. दशरथांची वेदना. हे ऐकून राजा दशरथ पूर्णपणे तुटले. त्यांचं रामावर खूप प्रेम होतं, पण त्यांनी दिलेलं वचन तोडू शकत नव्हते, कारण राजाचा शब्द म्हणजे धर्म मानला जायचा. रामाचा महान निर्णय. जेव्हा रामांना हे कळलं ते रागावले नाही, दुःखीही झाले नाही. उलट ते शांतपणे म्हणाले, पिताश्रींचं वचन पूर्ण करणं हेच माझं कर्तव्य आहे. आणि त्यांनी आनंदाने वनवास स्वीकारला. सोबत कोण गेलं. सीता. मी तुमच्या विना राहू शकत नाही. लक्ष्मण. भाऊ, मी तुझ्यासोबतच आहे. यातून काय शिकायला मिळतं. राम आपल्याला शिकवतात वचन पाळणं हेच खरं धर्म आहे. आई वडिलांचा आदर सर्वात मोठा आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी शांत राहावं. म्हणूनच रामाला मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात, कारण त्यांनी स्वतःच्या आनंदापेक्षा कर्तव्याला महत्त्व दिलं. जय श्रीराम.